लोकांचा क्लेम फार मोठा आहे, वैद्य मिसळसारखी चव. वैद्य मिसळीला जवळपास 100, मला वाटतं 100पेक्षा जास्त झाले असतील वर्ष. त्याच्यासारखी चव आहे असं म्हणणं कितपत बरोबर आहे ते आपण चेक करूया. बरेच दिवस झाले चॅनलवर मिसळ नव्हती आणली आणि एक आपण म्हणतो ना क्रेविंग, ते मिसळीचं एक क्रेविंग होतं की अरे मिसळ खायची. वातावरण पावसाळी आहे, त्यातून सर्दीचंही वातावरण आहे, तेव्हा मस्त गरमागरम मसालेदार असा रस्सा जो सर्दी घालवेल यासाठी एक मिसळ डोक्यात आली, ती म्हणजे वैद्य मिसळ. पण वैद्य मिसळ आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे. वैद्य मिसळ खाण्यासाठी जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्या मिसळीच्या ठिकाणाच्या बाहेर एक गाडी पाहिली होती आणि त्या गाडीच्या अवतीभोवती भरपूर गर्दी. तर थोडीफार विचारपूस करता हे कळाले की ती गाडी जी आहे तिथे आधी वैद्य मिसळमधला जे कारागीर होता, एक आचारी होता, स्वतंत्र मिसळीचा व्यवसाय सुरू केला. मराठी माणूस व्यवसाय करतो या गोष्टीत कौतुकच आहे आणि नुसताच त्यांनी सुरू नाही केला, यशस्वीपणे त्यांनी तो गाजवला. म्हणून या गाडीवर यायचं ठरवलं. तर आपण कुठे आलो आणि या मिसळीची चव कशी, असं म्हणतात बरं का की वैद्य मिसळीसारखीच या मिसळीची ही चव आहे. किती खरं किती खोटं हे आपण मिसळ खाल्ल्यानंतरच आपल्याला कळेल. तर बघूया की मिसळ कुठली आणि या मिसळीची चव कशी. पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण नाश्त्यासाठी आलो आहोत फडके हौदाजवळ पांडवा मिसळ किंवा श्री गणेश स्नॅक सेंटर या ठिकाणी. ही एक गाडी आहे जी आपल्या वैद्य मिसळच्या जवळच स्थित आहे. तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. डावीकडनं रोड रविवार पेठेत नेतो आणि उजवीकडे हा फडके हौदाकडे जातो. जवळपासचं ठिकाण म्हणजे जागृती डायनिंग हॉलच्या अक्षरशः समोर ही गाडी असते. आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला ही गाडी लोकेट करणं किंवा गाडी शोधणं सोपं पडेल. या गाडीच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी असते. त्याचं कारण म्हणजे या इथल्या मिसळीची चव. गेले 35 वर्ष या मिसळीची अतिशय सुंदर चव लोकांना इथे आकर्षित करत आहे. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आल्याकारणाने अनेक कुटुंबीय इथे स्टीलचे डबे घेऊन आले आहेत जेणेकरून इथला रस्सा जो आहे ते घरी घेऊन जाऊ शकतात. मला अक्षरशः आपल्या बेडेकर मिसळीची आठवण आली. तिथेही स्टीलच्या डब्यातनं लोक इथला मिसळीचा रस्सा घेऊन जात होते. या मिसळीच्या गाडीवर मिसळ खाण्याची मजा म्हणजे इथे तुम्हाला संपूर्ण मिसळ आपल्या डोळ्यासमोर बनताना दिसते. मिसळीची सुरुवात होते पोह्यांनी, त्याच्यावर बटाट्याची भाजी, मटकी, त्यानंतर इथला प्रसिद्ध हिरवा रस्सा, त्याच्यावरती येते इथली जाड शेव, पातळ पोह्यांचा चिवडा आणि शेवटी कांदा आणि कोथिंबीर. या मिसळीची एक जुनी ओळख म्हणजे इथे फरसाण वापरला जात नाही. पातळ पोह्यांचा चिवडा आणि जाड शेव हे सगळे घटक जे आहेत हे स्वतः लोक बनवतात. म्हणून यांचं म्हणणं आहे की या मिसळीला चव जी आहे ती अजून जास्त चांगली येते. इथल्या प्रसिद्ध हिरव्या रस्स्याची आपल्याला एक झलक बघायला मिळाली, जो की बनतो वाटण या पद्धतीने. वाटण बनवून नंतर मग त्याचा हा रस्सा बनवला जातो जेणेकरून त्याची चव जी आहे ती अतिशय उत्कृष्ट लागते.
आज आपण आलेलो आहोत पांडवा मिसळ या गाडीच्या इथे. या मिसळीचा तुम्हाला मी इतिहास सांगितलाच. वैद्य मिसळ पासून या मिसळीची मुळं जोडली गेलेली आहेत. म्हणून अपेक्षा ही आहे की त्या मिसळीची जी चव आहे ती वैद्य मिसळसारखी असावी. आता आपण बघूया ही मिसळ जी आहे ती दिसायला वैद्य मिसळसारखी दिसते, कारण का ही ओळख आहे याच्यात. पातळपर्यंत चिवडा. या मिसळीमध्ये मला फरसाण नाही दिसलं. आपण मिसळ बनताना पाहिली. जाड शेव, मटकी आणि तोच ओळखीचा हिरवा रस्सा. त्याच्यात बटाटा पण आहे, म्हणजे बटाट्याची भाजी पण आहे, आणि वरनं कांदा कोथिंबीर हे त्यांनी दिलेलं आहे. हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. मला वाटतं त्याच्यात आपल्याला अजून रस्सा लागणार आहे, तो रस्साही घेऊया. कारण का वैद्य मिसळीसारखाच या मिसळीची जी जान आहे. आता रस्सा घेतल्यानंतर ती मिसळ छान सगळे घटक जे ते एकजीव होतील, आणि तो रस्सा जो आहे प्रत्येक घटक जे जसं जाड शेव आहे, चिवडा आहे, रस्सा आपली चव जी आहे या इंडिव्हिज्युअल घटकामध्ये आपली चव सोडेल, आणि त्यांनीच त्या मिसळीमध्ये मजा येईल अशी माझी कल्पना आहे. मी इथे आधी कधी आलेलो नाही आहे, पहिलीच वेळ आहे. तर पटकन चव बघूया मिसळीची आहे कशी. लोकांचा क्लेम फार मोठा आहे. वैद्य मिसळीसारखी चव. वैद्य मिसळीला जवळपास 100, मला वाटतं 100पेक्षा जास्त झाले असतील वर्ष. त्याच्यासारखी चव आहे असं म्हणणं कितपत बरोबर आहे ते आपण चेक करूया. आणि हो, वैद्य मिसळसारखाच इथे पाव मिळत नाही, इथे ब्रेड स्लाइस मिळतो. तुम्ही ही मिसळ बाहेर रस्त्यावर खाताय, हीच मिसळ एक बाग, जुनं फर्निचर या परिसरात खायला बसलात, तुम्हाला अक्षरशः वाटेल तुम्ही वैद्य मिसळांची मिसळ खाता. चव वैद्य मिसळांसारखीच आहे. तो जो सॅम्पल आहे, तो जो रस्सा आहे, तो मला स्वतंत्र नाही मिळाला टेस्ट करायला. वैद्य मिसळची सगळी जादू जी आहे ती त्या सॅम्पलमध्ये आहे. युनिक सॅम्पल आहे. तसंच या मिसळीची ही जादू त्या रस्स्यामध्ये आहे सॅम्पलमध्ये. ते सॅम्पल युनिक आहे. हिरवं असं हे सॅम्पल आहे. वाटण बनवून त्याचा हा रस्सा किंवा सॅम्पल बनवतात. तर प्रयत्न करूया आपण ते सॅम्पल घेऊया आणि त्याची चव नंतर बघूया. पण या मिसळीवर परत येऊया. मिसळ खूप छान आहे, अजिबात जास्त तिखट नाही आहे. आणि या मिसळीला अजून एक गोष्ट जी युनिक बनवते ती म्हणजे त्यात फरसाण नाही, जाड शेव आणि पातळपर्यंत चिवडा, आणि अर्थात त्याच्यात मटकी आहे वगैरे वगैरे. पण चव छान आहे. तुम्हाला लिंबूचीही गरज लागणार नाही. तुम्हाला माहिती आहे तिथे लिंबू देतात का नाही, पण लिंबूची गरज लागणार नाही. अशी छान आंबट तिखट गोड अशी ही चव आहे. मी जेव्हा तिखट म्हणतो तेव्हा ते त्या प्रमाणामध्ये तिखट पाहिजे, कारण का ती मिसळीची ओळख आहे. जर यातनं तिखटपणा काढला तर ती मिसळ राहणार नाही, उसळ राहील. म्हणून तो योग्य प्रमाणात तिखटपणा याच्यात हवा, आणि त्या पद्धतीने ही मिसळ आहे. चला अजून 1-2 घास घेऊ, त्याचा आनंद घेऊ आणि त्याचा सॅम्पल घेण्याचा प्रयत्न करू की सॅम्पल आपल्याला मिळतं की नाही. तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल की मिसळ या शब्दाचा अर्थ काय, तर मला सांगा. सगळं मिश्रण करणं हा त्याचा अर्थ होतो का? तुम्हाला माहिती असेल याचा अर्थ मला खाली कमेंट करून सांगा की मिसळ या शब्दाचा अर्थ काय. हे एक प्लेट सॅम्पल घेतलं आहे. म्हणलं ते सॅम्पल घेऊन पाहूया. याच्यात तरी पण आली आहे थोडी. ती वरती जी तरंगती आहे बघा तरी आहे, आणि खाली हे छान सॅम्पल आहे. त्या सॅम्पलची आपण चव बघूया. बरीच लोक मला इथे सॅम्पल पाव पण घेताना आढळली. आधी नुसतं सॅम्पल एक घोट आपण पिऊन बघूया. वाव वाव मित्रांनो, हे एक सूपसारखं याची कन्सिस्टन्सी आहे. आणि पहिला घोट जो तुम्ही घेता या चमच्याने, लिटरली तुम्हाला हिरव्या मिरचीचा जो आहे
ती टेस्ट येते. एक आपण हिरव्या मिरचीचा सॉस म्हणतो ना, आपण मिरचीचा सॉस जेव्हा खातो ती जी चव लागते त्या चवीचा मला आता इथे अनुभव आला. तर ती एक चव आहे, तिखटपणा आहे. आणि शेवटी इथं लागला मला तो ठसका जो होता तो त्या वरच्या तर्रीनी होता. सॅम्पल उत्कृष्ट आहे. मला आता कळालं की बरीच लोक सॅम्पल आणि पाव म्हणजे ब्रेड का खात होते. आपण तो एक घास घेऊन पाहूया. सॅम्पल आणि ब्रेड. नाकाच्या इथपर्यंत चव गेली. आलं लसणाची पण जाणीव मला आता या घासामध्ये आली. खूप छान मिसळ आहे, मस्त मिसळ आहे, आवडली मला. मजेशीर मिसळ आहे. तुम्हाला जर उभं राहून एक छान मिसळ खायला आवडत असेल तर इथे नक्की या आणि या मिसळीचा आस्वाद घ्या. व्हिडिओ उगाचच लांबट नको बनवायला. चविष्ट मिसळ आहे. मला जर तिथे गर्दी भरपूर आहे, मला जर वेळ मिळाला तर तिथले जे मालक आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊ, त्यांचं नाव, किती वर्ष झाली वगैरे. नाही वेळ मिळाला तर समजून घ्या की हा व्हिडिओ आपण इथेच थांबवला आहे म्हणून. व्हिडिओ नेहमीप्रमाणे जर आवडला असेल तर लाईक करा, माझ्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ मरून दे हे ठिकाण शेअर करा. हे ठिकाण खूप छान आहे. ही गाडी, या गाडीवरची मिसळ खूप मस्त आहे. अर्थात लोकही छान आहेत आणि ही मिसळ कौतुक करण्यासारखी मिसळ आहे. आणि भले ही मिसळ तेवढी जुनी नसेल जेवढी वैद्य मिसळ जुनी आहे, तर त्याची मुळं वैद्य मिसळपासून झालेली आहेत, म्हणून तो आनंद तुम्हाला इथे मिळेल. नक्की ही मिसळ ट्राय करायला या. पत्ता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच असेल. मी तुम्हाला म्हणालो की मिसळ तिखट नाही आहे. मला माहीत नाही की मिसळ संपवली. प्लेट टाका. मिसळ आम्ही संपवली. मिसळ संपवताना मला माहीत नाही शेवटचा घास मला मिरचीचा लागला का काय. शक्यतो मी पाणी पित नाही खाताना. मी मोडावं लागला, पाणी प्यावं लागलं. अजूनही डोळ्यातनं पाणी. ब्रेड खातो, थोडं तिखटपणा शोषला जाईल. मिरची बहुतेक चिवड्यातली असेल किंवा पोह्यातली. चांगली तिखट होती, चांगला झटका होता. सुरुवातीला मला मिसळ अजिबात तिखट लागली नाही आणि अजून मी त्या मतावर ठाम आहे की मिसळ तेवढी तिखट नाही. बहुतेक मिरची लागली, पण ही बाजू तुमच्यासमोर आणायची होती म्हणून ती आणली. बहुतेक मिरचीचा तिखटपणा आहे, चांगला तिखटपणा आहे. खरं तर हा व्हिडिओ इथेच थांबवायला पाहिजे होता, पण मिसळ एवढी आवडली. स्वातीला एक वेगळी मिसळ पाहिजे होती म्हणून अजून एक मिसळ आम्ही घेतली. आणि अजून एक मिसळ घेताना त्या काकांनी मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ती म्हणजे त्यांनी मला याच्यात सॅम्पल दिलं नाही, त्यांनी मला रस्सा दिला नाही, तरी मला आवर्जून ही गोष्ट सांगितली की ही मिसळ तुम्ही विदाऊट सॅम्पल जी आहे ती टेस्ट करून पहा. ही काय भानगडे मला कळालं नाही. मी उत्सुकतेपोटी त्यांचा हा सल्ला ऐकला आणि तुमच्यासमोर ही मिसळ घेऊन आलो टेस्टसाठी. विदाऊट सॅम्पल ही मिसळ आपण टेस्ट करूया. ही ती मिरची मित्रांनो जी आपल्याला मगाशी तिखट लागली होती. असो, तर विदाऊट सॅम्पल ही मिसळ कशी लागते ते बघूया. हे मी पहिल्यांदाच करतोय, विदाऊट सॅम्पल ही मिसळ. इंटरेस्टिंग आहे. पूर्ण वेगळी चव, एकदम गोडसरपणा, पोह्याचा गोडसरपणा, बटाट्याची भाजी आहे त्याच्यातही गोडसरपणा आहे, मटकी आहे उकडलेली, बाकी शेवचिवडा, कांदा. मिसळ खाता तुम्हाला कळणारच नाही, एकदम वेगळी चव. लोक जे नुसतं मिसळ खात होते ना, ते माझ्या मते हे होतं कोरडी मिसळ. युनिक कन्सेप्ट आहे, पण मला सॅम्पलवाली मिसळ जास्त आवडेल. माझ्याकडे जुना आपण जे सॅम्पल घेतलं होतं त्याचा रस्सा आहेच. आधी त्यांच्याकडनं रस्सा घेऊया आणि मग हा रस्सा आपण टाकून घेऊया. ओके, तर एक गोष्ट क्लिअर झाली की इथे जी खवय्या लोक आहेत ती काय करतात. त्यांनी मला सांगितलं की आधी ते मिसळ घेतात
त्यात सॅम्पल टाकत नाही, नुसती मिसळ खातात आणि शेवटी जेव्हा मिसळ संपत येते किंवा नंतर ते सॅम्पल टाकून दोन्ही प्रकारचा आनंद घेतात. तर ही पण एक युनिक पद्धत आहे मिसळ खायची, जी मी पहिल्यांदा पाहिली. याच्या आधी हा प्रयोग कधी किंवा हा विचार पण माझ्या डोक्यात कधी आला नव्हता. इतके ठिकाणी आपण मिसळ खाल्ली, पण हा विचार कधी मला आला नव्हता. इथे पाहायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला. वेगळा अनुभव. तुम्हीही करून पहा एकदा, कुठेही. इथे या मिसळीसाठीही किंवा अजून कुठे मिसळ तुम्ही खात असाल ना, तिथेही करून पहा. डेफिनेटली तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. तर आता खरंच हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. मी मगाशी म्हणाल तसं जर आपल्याला त्यांनी वेळ दिला त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेऊ आणि हा व्हिडिओ इथे थांबूया. इथे मिसळ जी आहे ती 70 रुपयाला आहे आणि आपण सॅम्पल आणि ब्रेड घेतला होता ते 30 रुपये आहे. तर ते सगळं झालं. काकांनी थोडे कमीच पैसे घेतले आणि आपुलकीने त्यांनी मला हा शेवचिवडा दिला. आणि हा त्यांच्याकडे शेवचिवडा रोज फ्रेश बनतो, रोज ताजा बनतो. आपुलकीने मला त्यांनी हा दिला. मी तिथे पाहिलं जे मिसळ खाऊन जात होते पैसे देऊन, प्रत्येकाच्या हातात हा असा शेवचिवडा ते प्रेमाने देत होते. ही गोष्ट मला खूप आवडली, काहीतरी वेगळी वाटली. त्या शेवचिवड्याने एक गोष्ट कळाली, मिसळची क्वालिटी जी आहे या सगळ्या घटकांवर अवलंबून आहे आणि हा शेवचिवडा अप्रतिम असा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.